नमस्कार. आपल्या शरीरातील अस्थिसंस्था म्हणजेच आपली हाडं आणि त्याच्या बाजूला असणाऱ्या मसल्स या खूप मजबूत असायला हव्यात. जर त्या मजबूत नसतील तर आपल्याला अंगदुखी, पाठदुखी, सांधेदुखी असे बरेचसे त्रास होतात आणि त्यासाठी आपल्याला नियमित कॅल्शियम घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की फक्त दुधातूनच कॅल्शियम मिळतं का? तर तसं अजिबात नाही आहे. आयुर्वेदात असे बरेच पदार्थ सांगितले गेले आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळतं. तर आज सगळ्यात प्रथम मी सांगेन ते म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. तर नाचणीचा समाविष्ट तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकता. नाचणीचे डोसे, नाचणीच्या इडल्या, त्याचप्रमाणे नाचणीचं सत्व किंवा नाचणीचं आंबील हे तुम्ही लहान मुलांनाही रेग्युलर देऊ शकता. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ मी सांगेन ते म्हणजे तीळ. सफेद तीळ आणि काळे तीळ दोन्ही हे आपण नियमित वापरत नाहीत. तर नियमित तीळ हे खाल्ले गेले पाहिजे. तिळाची चटणी तुम्ही खाऊ शकता किंवा जसं फोडणीला तुम्ही इतर पदार्थ टाकता त्याचप्रमाणे तिळही टाकू शकता आणि तुमच्या सांध्यांना, गुडघ्यांना तुम्ही तिळाच्या तेलाने मसाज करू शकता. तिसरी वस्तू मी सांगेन ते म्हणजे राजगिरा. राजगिरा हा आपण फक्त उपवासाला खातो, तर तसं न करता नियमितपणे तुम्ही आहारात राजगिरा खाऊ शकता. तसंच राजगिऱ्याची चिक्की बनवून तुम्ही ठेवू शकता. गूळ आणि राजगिरा याची चिक्की तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. त्याच्यानंतरचा पदार्थ मी सांगेन तो म्हणजे कुळीथ. त्याला आपण कुलथे असंही म्हणतो. त्याच्यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. त्याचप्रमाणे बॉडीच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी कुळीथ हे खूप चांगले असतात. त्याप्रमाणे किडनीचं फंक्शन सुधारतं. पूर्वीच्या काळी कुळथाचं पिठलं हे नियमित खाल्लं गेलं जायचं. आता तसं होत नाही. तर तुम्ही नियमित त्याचा समावेश तुमच्या आहारात करावा. आणि सगळ्यात लास्ट मी सांगेन ते म्हणजे खायचा चुना. खायचा चुना हा गरम असतो, पण तो तुम्ही पाण्यातनं घेऊ शकता किंवा ज्या सांध्यांना तुम्हाला दुखतंय किंवा गुडघ्यांना दुखतंय, जिथे सूज आहे तिथे तुम्ही खायचा चुना आणि मध ह्याचा लेप लावून ठेवू शकता. तर असे हे कॅल्शियम युक्त पदार्थ तुम्ही नक्की तुमच्या आहारात त्याचा समाविष्ट करा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.